हे पारितोषिक बहाल केली जाणार आहेत। पुन्हा एकदा मी सांगतो, पहिल्या षटकारासाठी म्हणजे एक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक, 2 षटकारांसाठी लगातार 2 षटकारांसाठी 250। संदीप शेडगे निजरे नक्कीच या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, कारण संदीप शेडगे या ठिकाणी मामुर्डी तरी आहेत आणि निजऱ्यासाठी ही ऑफर आहे, हे देखील या ठिकाणी असेल। तर त्याचप्रमाणे योगेश धुंदळे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत केलं जात आहे। सचिन सपकाळजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत केलं जात आहे। तर या ठिकाणी प्रसादला आमंत्रित केलं गेलं प्रथम गोलंदाजीसाठी। गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय प्रसाद, पॉवर प्लेचं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे। तर नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर प्रसाद येतोय गोलंदाजी मार्गवर। सामना करण्यासाठी मात्र सूर्यकांत सज्ज आहे, एक आक्रमक असा फलंदाज सूर्यकांत शेडगे फलंदाजी मार्कवर येतोय आणि त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये मात्र त्याने सांगितलं होतं की मी 50 धावांची खेळी मात्र या ठिकाणी करून दाखवेन आणि त्यावर या ठिकाणी साजेसं उतरावं लागेल या सूर्यकांतला। प्रसाद गोलंदाजी मार्कवर येतोय, प्रसाद याचा पुढील चेंडू, ओहो सुरेख मारलेला फटका, नो मॅच लँड मध्ये पडलेला हा चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी श्री गणेश होतोय निजरे संघाचा। नक्कीच या ठिकाणी 4 धावा धाव फलकावर येतात। पहिल्या चेंडूवर मोठा ब्लास्ट, मोठा पहार देखील या ठिकाणी पाहायला मिळाला। प्रसाद पुन्हा एकदा सज्ज होईल या सूर्यकांतसाठी। प्रसाद याचा पुढील चेंडू, सामना करेल सूर्यकांत। ओहो काय गोलंदाजी आहे, चांगल्या गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय। एक धाव देखील धाव फलकावर येताना आपल्याला दिसते। नक्कीच या ठिकाणी एका धावेची भर देखील या ठिकाणी गणली जाईल। या एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक मात्र जाऊन टेपताय 5 या धावसंख्येवर। 5 धावा धाव फलकावर येताना आपल्याला दिसत आहेत। किशोर आता सज्ज होईल फलंदाजी मार्कवर, पाहूया काय करेल आपल्या संघासाठी। एक आक्रमक असा फलंदाज देखील गिनती केली जाते। जावली क्रिकेटमध्ये एक नामांकित फलंदाज म्हणून या किशोरची देखील वर्णी लागते आणि तो मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आहे। प्रसाद याचा पुढील चेंडू, ओ सुरेख फटका पाहायला मिळाला, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार 4 धावांसाठी। नक्कीच या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला। चांगल्या फलंदाजचा प्रत्यय पुन्हा एकदा किशोरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। धाव फलक 4 ने पुढे सरसावतोय, धाव फलक जाऊन ठेपतोय 9 या धावसंख्येवर। 9 धावा धाव फलकावर आहेत। पहिलं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे। नक्कीच सतीश धनावडे मार्गदर्शन करताना दिसतात आपल्या या खेळाडूला, काय करतील आपल्या संघासाठी। नक्कीच या ठिकाणी प्रसाद पुन्हा एकदा सज्ज होतोय या किशोरसाठी। प्रसाद याचा पुढील चेंडू, सामना करेल किशोर। सुरेख फटका, सुरेख मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी। 4 धावा देखील या ठिकाणी येताना आपल्याला दिसतात। नक्कीच लगातारचा हा दुसरा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय, दुसरा चौकार लगातारचा हा आपल्याला पाहायला मिळतोय। धाव फलक मात्र जाऊन टेपतोय 13 या धावसंख्येवर। 13 धावा धाव फलकावर आहेत। शेवटचे 2 चेंडू या षटकातील मात्र मार्गस्थ असतील। नक्कीच चांगल्या फलंदाजीचा प्रत्यय पुन्हा एकदा निजरे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। प्रसाद याचा पुढील चेंडू, आता मात्र उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषा पार
षटकार 6 धावांसाठी संदीप शेडगे यांच्याकडून 101 चं पारितोषिक. पहिला षटकार संदीप शेडगे निजरे यांच्याकडून मात्र 101 चं पारितोषिकचा मानकरी ठरतोय किशोर. 19 धावा धावफलकावर आहेत आणि नक्कीच या ठिकाणी चांगल्या फलंदाजीचा प्रत्यय पुन्हा एकदा किशोरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसाद याचा पुढील चेंडू, सामना करेल किशोर. आता मात्र सुरेख मांडेला फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा वाचवण्यामध्ये मात्र या ठिकाणी यश येत आहे. पहिल्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर मात्र त्या 21 धावा. नक्कीच या ठिकाणी प्रशंसा करावी लागेल फलंदाजांची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धाव फलकावर आपल्याला येताना दिसत आहेत. सामना 4 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. सर्वेशला आमंत्रित केले गेले गोलंदाजी मार्कवर. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. डावखुरा हा गोलंदाज आहे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर वक्कवडी संघाचा एकच गोलंदाज हा डावखुरा होता आणि आता मात्र या ठिकाणी सर्वेश हा गोलंदाज डावखुरा गोलंदाज म्हणून जावलेच्या पटलावर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी वर्णी लागेल नवादित खेळाडू आहे सर्वेश याचा पुढील चेंडू. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि नक्कीच या ठिकाणी चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय पाहायला मिळतोय. एका धावेची भर देखील या ठिकाणी गणली जाईल आणि या एका धावेच्या भरीबरोबरच धाव फलक मात्र जाऊन ठेवतंय 22 या धावसंख्येवर. 22 धावा धाव फलकावर येताना आपल्याला दिसत आहे. तर नक्कीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि रिव्हर्स स्वीपचा फटका मात्र सूर्यकांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु तेवढं काही यशस्वी होताना आपल्याला दिसत नाहीये सूर्यकांत. आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सर्वेश सज्ज होईल. सामना करण्यासाठी किशोर एक आक्रमक असा फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. सर्वेश याचा पुढील चेंडू, दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. अवांतर धावेची भर देखील या ठिकाणी गणली जाईल आणि या अवांतर धावेच्या भरीबरोबरच धाव फलक मात्र जाऊन टेपताय 23 या धावसंख्येवर. 23 धावा धाव फलकावर आहेत. सर्वेश पुन्हा एकदा सज्ज होईल सामना करण्यासाठी किशोर. एकदा ऑफच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. नो मॅच लँड मध्ये गेलेला हा चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार 4 धावांसाठी. या 4 धावांबरोबरच धाव फलक 4 ने पुढे सरसावलं जात आहे. धाव फलक जाऊन टेपते 27 या धावसंख्येवर. 27 धावा धाव फलकावर आहेत. आणि नक्कीच या ठिकाणी चांगल्या फलंदाजीचा प्रत्यय पुन्हा एकदा या निजरे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वेश याचा पुढील चेंडू. सामना करण्यासाठी पुन्हा एकदा किशोर सज्ज होतोय. सर्वेश याचा पुढील चेंडू. सामना करेल किशोर आणि या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांकडून या ठिकाणी येतोय. अवांतर धावेची भर. त्या ठिकाणी नक्कीच शशी मेहर पंच या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी आपल्याला नक्कीच प्रशंसा करावी लागेल. चांगले पंच या ठिकाणी उपस्थित आहेत. शशी मेहर हो, चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आपल्याच गोलंदाजीवर एका धावेची भर देखील या ठिकाणी गणली जाईल आणि एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक मात्र जाऊन टेपते 29 या धावसंख्येवर. आसनी आणि मारचोंडे यानंतरचा होणारा सामना
आपल्या समोर असेल असनी विरुद्ध मारचोंडी. दोन्ही संघांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवायची आहे आणि पहिल्या इनिंगच्या ब्रेक नंतर आपण या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. सर्वेश याचा पुढील चेंडू. हो, सुरेख मारलेला फटका. पुन्हा एकदा सतीश दानावडे त्या ठिकाणी सज्ज आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, पाहूया काय होतंय. आणि नक्कीच या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा वाचवताना आपल्या संघासाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सतीश धनावडे. नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय. दुसऱ्या धावेचा घेण्याचा प्रयत्न होतोय आणि एका धावीवर मात्र या ठिकाणी समाधान मानलं जातं. एका धावेबरोबरच धावफलक मात्र जाऊन ठेवते 32 या धावसंख्येवर. 32वा धावफलकावर येताना आपल्याला दिसत आहेत. सर्वेश पुन्हा एकदा सज्ज होईल सामना करण्यासाठी. मात्र फलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू मात्र प्रगतीपथावर असेल या षटकातील. सर्वेश याचा पुढील चेंडू. ओहो, सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता होताना या ठिकाणी दिसते आणि यानंतरचा नक्कीच या ठिकाणी पंचांकडे पंचांचे अपील होते. या ठिकाणी पाणी घेऊन जायचं आहे मैदानावर आणि या पुढील आवाज मात्र या ठिकाणी आपल्या समोर असेल. अनिल दादा कदम आमचे सहकारी या ठिकाणी आपल्याला थोड्याच वेळात मार्गदर्शन करतील. या पुढील समालोचन असेल अनिलजी कदम साहेब. हॅलो, थँक्यू किरण. श्री गणेश क्रिकेट क्लब निझरे आयोजित श्री गणेश चषक सर्व खेळाडू, रसिक प्रेक्षक, आयोजक या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. अतिशय चांगलं असं नियोजन निझरे गावाकडून होत आहे. एक वेगळा पायंडा, कारण आपण पाहतोय की उन्हाचा तडाखा एवढा वाढला आहे, तर त्यानुसार क्रमानुसार संघांना विश्रांती देणं, पाण्यासाठी थोडासा खेळ थांबवणं, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टीची पूर्तता आयोजकांच्या वतीनं होते. नक्कीच ही अभिनंदनीय बाब म्हणावी लागेल. फक्त खेळ करूनच चालणार नाही, तर खेळाडूंची आरोग्याची काळजी घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानुसार आयोजकांनी जे काय आयोजन केलं आहे अतिशय मनपूर्वक मी त्यांचा आभार मानतो. आता हा क गटातील सामना आहे, क्वार्टर फायनल सामना आहे. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये जाईल. पहिल्यांदा भामगर टॉप 4 मध्ये गेलेला आहे, त्यानंतर BCC करंजे टॉप 4 मध्ये गेलेला आहे. या गटातून हा शेवटचा सामना आहे. मामुर्डी वर्सेस निझरे. निझरे संघाची प्रथम फलंदाजी आहे. 2 षटकांती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 वर. सरासरी 16 धावांच्या सरासरी धावा काढल्यात. अजूनही ओपनिंग जोडी मैदानात आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो अतिशय उत्कृष्ट चेंडू राहुलचा. दरम्यान एक धाव पळून घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. नक्कीच अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागलं सूर्यकांतचं. एक नावाजलेलं नाव सूर्यकांत शेडगे. गोलंदाजीसाठी सुद्धा जेवढं नावाजलेलं आहे, या यंदाच्या मोसमामध्ये जर पाहाल तर सूर्यकांतची फलंदाजी गोलंदाजीपेक्षा फलंदाजी खूप बहरलेली दिसते. आपल्याला सर्वांना त्याचा प्रत्यय आलेलाच आहे. या मोसममध्ये अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली आहे आणि स्वतः ओपनिंगला उतरून आपल्या धावसंख्येला जो आकार देण्याची जबाबदारी आहे तो सूर्यकांतनं आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. दरम्यान राहुलचा पुढचा चेंडू येतोय. तोंड देईल सूर्यकांत. अतिशय उत्कृष्ट चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. या 2 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 वर. बिनबाद 34.
दरम्यान पुढचा चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू फटकावलाय, पाहूया काय होतंय ते. दरम्यान एक धाव पळून घेतले, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय, 2 धाव पळून पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36. बिनबाद 36. 4 षटकांचा खेळ आहे, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मोठ्या धावसंख्येचा ला आकार देण्याचा प्रयत्न करतोय सूर्यकांत. दरम्यान हा चेंडू फटकावलाय, पाहूया काय होतंय ते. आणि 2, कृपया पाणी पाणी द्या मैदानात. दरम्यान 3 धावा पळून काढणे यशस्वी ठरलेत. थोडंसं धडक झाली संदीप शेडगे आणि ओमकार यांच्यामध्ये. ओमकारला इकडे वरती बसवा जरा. बारावा खेळाडू दरम्यान खेळ थोडा थांबलाय. क्षेत्ररक्षक थोडासा जखमी झाला. ओमकार धनावडे, संदीप शेडगे आणि ओमकार धनावडे यांच्यामध्ये थोडीशी टक्कर झाली. दरम्यान राहुलचा पुढचा चेंडू, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39. दरम्यान 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, अजून 2 चेंडू बाकी आहेत. या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 वर. एक आश्वासक धावसंख्या उभारण्याचं काम करतोय तो निझरे संघ. या सामन्यामध्ये जो विजयी होईल तो सुपर 4 मध्ये जाईल, बक्षीस पात्र होईल तो संघ. दरम्यान राहुलचा पुढचा चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्टॅबल आहे 39 वर. दरम्यान पुढचा चेंडू, चेंडू उंच उडाला, पाहूया काय होतंय ते. आणि पहिली विकेट पडते ती निझरे संघाची. दरम्यान हे षटक संपलंय. धावसंख्या झाली ती 39. एक बाद 39. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. एक षटक बाकी आहे, शेवटचं षटक आहे या इनिंग मधलं. दरम्यान फलंदाजी जो उतरलाय तो जावली क्रिकेट टेनिसचा एक सितारा ज्याला म्हटलं जातं तो किरण शिलाटकर. आपण मागल्या मॅच मध्ये पाहिलं होतं 3 षटका अखेरीस जावली 40 प्लस संघासोबत समोर त्यांची अवस्था ती 3 षटका अखेरीस 27 धावा होत्या. परंतु किरण शिलाटकर यांनी शेवटचं षटकामध्ये जी हाणामारी केली आणि धावसंख्येला मोठा आकार दिला आणि 49 वर धावसंख्या नेऊन ठेवली होती, तोच किरण शिलाटकर आता मैदानात उतरतोय. दरम्यान गोलंदाजीसाठी येतो मला वाटतं सतीश धनावडे. एक क्रिकेटच्या पटलावरलं मोठं नाव सतीश धनावडे.
शेवटचं षटक हाताळतोय तो सतीश. धावसंख्या 1 बाद 39, सरासरी 13 धावा जमवल्यात निजरे संघानं. दरम्यान राहुलच्या या षटकामध्ये फक्त 7 धावा दिलेत राहुलनं. अतिशय सुंदर असं षटक म्हणावं लागेल एक आपल्या संघासाठी, एक बहुमोल षटक म्हणावं लागेल. दरम्यान आता स्ट्राईकवर आहे तो किरण शेलाटकर, नॉन स्ट्राईकला आहे ते सूर्यकांत शेडगे. दोन्ही दिग्गज फलंदाज आहेत जावली क्रिकेटमधील. पाहूया शेवटचं षटक घेऊन येतो सतीश धनावडे. 6 चेंडू आणि किती धावा होत आहेत ते पाहायचं आहे. एक रोमांचकारी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या क गटातील अंतिम सामना. या सामन्यानंतर जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र संघ होईल, सुपर 4 मध्ये दाखल होईल. कालपासून तो भामगर संघ आणि बीसीसी करंजे संघ हे 2 संघ सुपर 4 मध्ये दाखल झाले आहेत आणि या गटामधून आता आपल्याला सुपर 4 मध्ये कोण जाणार हे माहीत पडणार आहे. दरम्यान पहिला चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर असणारा चेंडू, वाईड यॉर्कर म्हणावा लागेल. हा चेंडू सोडून दिलाय, चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्येत कोणताही बदल नाही, धावसंख्या स्थिर आहे ती 39 वर. दरम्यान सतीश धनावडे आपला अनुभव 50 लावून गोलंदाजी करतोय. त्यांना माहिती आहे समोर किरण शेलाटचा सारखा मोठा फलंदाज आहे. दरम्यान हा चेंडू भिरकावलाय, पाहूया काय होतंय ते. झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. दरम्यान 2 धावा पळून काढण्यात यशस्वी ठरतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 वर. 2 धावा पूर्ण होत आहेत. रनआउटचं अपील होतं परंतु अपील फेटाळलं गेलं. किरण शेलाटकर आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले होते. दरम्यान सतीश याच्याकडून अतिशय ही माफक गोलंदाजी म्हणावी लागेल. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. दरम्यान पुढचा चेंडू सतीश धनावडेंचा तोंड देईल तो किरण शेलाटकर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू म्हणावा लागेल. 1 धाव पळून काढल्या, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. दरम्यान 2 धावा पळून काढण्यात यशस्वी. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेटचा नजारा इथं पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. या भर उन्हात सुद्धा हे 2 फलंदाज ज्या चित्तेच्या चपळाईनं धावतायत, नक्कीच त्याची दाद द्यावी लागेल. आपल्या संघासाठी धावतायत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 वर. 1 बाद 43. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित चेंडू असतील 3. दरम्यान हा उंच पटकारा चेंडू पाहूया. चेंडू जात आहे सीमा रेषा पार. षटकार, एक खणखणीत षटकार किरण शेलाटकर यांच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 वर. संदीप शेडगे निजरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान चेंडू पहा, चेंडू द्या. लगातार दुसरा षटकार जर मारला आलाय, मॅच बॉल आलेला आहे. दुसरा षटकार मारला तर 250 रुपयाचं पारितोषिक असेल आणि सलग 3 षटकार मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक असेल. 4 चेंडूचा खेळ झालाय, अजून 2 चेंडू बाकी आहेत. नक्कीच इथं माहिती मिळते की सूर्यकांत शेंडगे यांनी आपल्या वक्तव्यात सांगितलं होतं की 50 क्रॉस करू आम्ही नक्कीच, आणि त्यानुसार त्यांचा प्रयत्न चालूच आहे. हा पुन्हा एकदा सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह पाहूया काय होते ते. 1 धाव पळून काढले, दुसरा धावेचा प्रयत्न होणार, निश्चित होणार. दरम्यान 2 धाव पळून काढण्यात यशस्वी. धाव संख्या जाऊन पोहोचली 51 वर. जे सूर्यकांत शेडगे यांनी सांगितलं की आम्ही नो बॉल. अंपायर नो कशाचा आहे? ओ फेकीचा नो. म्हणजे 2+5 आणखी 7 धावांची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56 वर. अजून 5 त्या 5 धावा आणि पळून काढलेल्या 2 धावा. पळून 2च काढलेत, 7 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56 वर. थ्रो नो बॉल.
खेळाडूचं नाव काय? सतीश सतीश धनावडे फेकी गोलंदाज ठरला इथं. यापुढे 2 टुर्नामेंटमध्ये त्यांना गोलंदाजी करता येणार नाही. चार चेंडूचा खेळ झालेला आहे. दरम्यान गोलंदाजीसाठी आलाय तो शेखर धनावडे. फुलटॉस चेंडू पाहूया काय होत आहे ते. नक्कीच 6 जाणार आहे हा. धावसंख्या जाऊन पोहोचती ते 62 वर. मी मगाशी सांगितलं होतं किरण शेलाटकरांच्या बॉल त्यांच्या झोन मध्ये आला तर नक्कीच त्याला ते सीमा रेषा पार करणार आहेत. दरम्यान हा मला वाटतं लागोपाठचा दुसरा षटकार असावा, कारण मध्ये नो बॉल झाला होता. सूर्यकांत शेडगे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. संदीप शेडगे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. दरम्यान हा शेवटचा चेंडू पाहूया काय होत आहे ते. एक धाव पळून काढले, दुसरा धावेचं नक्की आणि हे मिसफिल्ड. धावसंख्येमध्ये 4 धावांची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 66 वर. एक अजस्त्र असं आव्हान उभं ठाकलंय ते मामोडी संघासमोर. 66 धावा 4 षटकामध्ये 24 चेंडू आणि 66 धावा. 67 टू विन. सहासष्ट धावा काढलेल्या आहेत निझरे संघानं. 67 धावांचं आव्हान असेल. सरासरी 17 धावा. असनी कॅप्टन आणि मालसोंडी कॅप्टन. मी मान्य प्रमोदजी इंगोळकर यांना विनंती करेन की आपण टॉस उडून घ्यायचा आहे. असनी वर्सेस मालसोंडी. मी शेलार सर आणि इंगोळकर साहेब यांना विनंती करेन की आपण हा टॉस पाडून घ्यायचा आहे. मालसोंडी वर्सेस असनी. दरम्यान मी मामुर्डी संघाला विनंती करेन की आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 67 धावाचं लक्ष असणार आहे आपल्या समोर. सरासरी 17 धावा प्रति ओव्हर आपल्याला धावसंख्या उभी करायची आहे. शेवटचं षटक एवढं महागडं झालं. 27 धावा तब्बल शेवटच्या षटकामध्ये. 27 धावा शेवटच्या षटकामध्ये किंमत मोजावी लागली. दरम्यान टॉस उडवा. मालसोंडी संघाचे कॅप्टन रवींद्र कदम आणि अजय शेलार. हॅलो. तर नक्कीच हेड कॉलिंग येत आहे. आज सनी संघाकडे जात नाणेफेक. तर नक्कीच काय निर्णय असेल? नक्कीच आम्ही पहिली फलंदाजी करू आणि एक चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. तरी कितीपर्यंत टार्गेट असेल? नक्कीच 70-75 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि टीम मध्ये काही चेंजेस आपण करणार आहात का? नाही, आमची सध्या यंग टीम आहे, तर आमचे आहे तेच 11 आम्ही खेळणार. नक्कीच या ठिकाणी अनिल दादा, आसनी संघ हा जावलीचा युवराज म्हणून प्रसिद्ध आहे. जावलीतील युवराज या संघामध्ये खेळतात. तर मारचोंडी संघासमोर या ठिकाणी आव्हान असेल
तर नक्कीच या ठिकाणी धावफलक जास्त करण्याचा मानस असणी संघाचा आहे. तर कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आपला असेल? आमचा 45 त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल. पाच षटकांमध्ये 45 ते 50 मध्ये रोखण्याचा मानस असेल. नक्कीच मारचोंडी हा संघ देखील या ठिकाणी एक नामांकित संघ म्हणून प्रसिद्ध आहे. तर तुमच्या संघामध्ये काही चेंजेस असणार आहेत का? नाही, आमच्या संघामध्ये काही चेंजेस नसणार आहेत. आमची ती मागच्या वेळेला 4-5 मुलं नव्हती, ते आज आलेले आहेत. तेवढेच चेंजेस राहतील. नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो. चांगला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. आणि ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स अनिल दादा कदम. हॅलो, थँक्यू किरण. इथं बक्षिसाची खैरात मॅच चालू व्हायच्या अगोदरच होते. प्रत्येक क्लीन बोल्डसाठी संदीप शेडगे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संदीप शेडगे निझरे यांच्याकडून पारितोषिक असणार आहे. नक्कीच सूर्यकांत शेडगे आपलं पहिलं षटक घेऊन येणार आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे. एक अनुभवी गोलंदाज, जावली क्रिकेटमधील सर्वात अनुभवी गोलंदाज म्हटलं तर वावगं ठरणार नाही सूर्यकांतच्या बाबतीमध्ये. तोंड देईल तो राहुल, नॉन स्ट्राईकला येतो ओमकार. आपल्या संघासाठी मगाशी जखमी असताना सुद्धा पुन्हा मैदानात उतरावं लागलं त्याला. नक्कीच इथं क्लीन बोल्डसाठीच प्राइज आलेलं आहे 101 रुपयाचं संदीप शेडगे निझरे यांच्या मार्फत. कोणताही गोलंदाज असू द्या. दरम्यान पहिला चेंडू, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये मिस्टेक होते. दरम्यान एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. नक्कीच 2 धाव पळून काढण्यात यशस्वी. ओमकार हा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दरम्यान राहुलनं आपलं खातं खोललंय, संघासाठी आपलं खातं खोललंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 2. सरासरी 17 धावा जमवायच्या आहेत प्रत्येक षटकामागे. 17 धावाचं लक्ष असणार आहे प्रत्येक षटकागणिक मामुडी संघासमोर. दरम्यान गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा स्लो रन चेंडू, पाहूया काय होते ते. आणि हा फसला. राहुल धनावडे या सूर्यकांतच्या जाळ्यामध्ये फसला. नक्कीच चेंडू स्लोवर वन टाकला होता. अतिशय उत्कृष्ट झेल घेतला गेला तिथं विवेकच्या माध्यमातून आणि पहिली विकेट गमावावी लागली. दरम्यान फलंदाजीसाठी उतरणार आहे तो सतीश धनावडे, मॅन फ्रॉम मामुर्डी. एक मोठा फलंदाज म्हणून ज्याचं नाव गिनलं जातं सतीश धनावडे. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत जावली क्रिकेट टेनिसमधील. अति वरच्या मानांकनामध्ये यांची गणती केली जाते. पहिले ते 10 मानांकन असलेले संघ आहेत, त्या 10 मध्ये हे दोन्ही संघ विराजमान आहेत. अतिशय असा देखणा असा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान सूर्यकांत शेडगे यांच्या खात्यामध्ये पहिली विकेट पडते. संघाच्या खात्यामध्ये पहिली विकेट पडते. धावसंख्या होते ती 1-2. दुसरं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा चेंडू सूर्यकांत याचा सतीसाठी. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मिस झाला. धावसंख्येत कोणताही बदल नाही. डॉट चेंडूची सांगता होते. दरम्यान सूर्यकांतचा पुढचा चेंडू, अनुभवी गोलंदाज. हो हो, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. मला वाटतं स्टंपचित झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट किपिंग केलं तिथं किरण शेलाटकर यांनी. अंपायर स्टंपिंग आहे नाही, बोल्ड आहे. बोल्ड आहे म्हणजे 100 रुपयाचं पारितोषिक जात आहे. संदीप शेडगे यांच्या खात्यातून डिडक्ट केले जातील 100 रुपये आणि सूर्यकांत शेडगे यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जातील. एक अतिशय रोमांचक असं दरम्यान फलंदाजीसाठी येतोय तो संदीप शेडगे, मामुर्डी गावचे. धावसंख्या होते ती 2-2. अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते सूर्यकांत यांच्या माध्यमातून. एक नावाजलेला गोलंदाज, मी वारंवार सांगतो,
दरम्यान पुढचा चेंडू तोंड देईल तो संदीप शेडगे कर्णधार. हो, चेंडू फटकावलाय, पाहूया काय होतंय तो. चेंडू जातोय वन बाउस सीमा रेषे पार, चौकार. अतिशय देखणा फटका संदीप शेडगेच्या बॅटमधून निघतोय. धाव संख्येत 4 धावांची भर पडते. धाव संख्येत जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या आहे 6. अजूनही जिंकण्यासाठी 62 धावा जमवायच्या आहेत. उर्वरित चेंडू आहेत फक्त 19 चेंडू आणि 62 धावा, सॉरी 61 धावा. 19 चेंडू 61 धावा. याच दरम्यान प्रकाशजी शेडगे यांचं इथं या मंचकावर आगमन झालंय. पहिल्यांदा आयोजकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आम्ही. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा. दरम्यान एक धाव पळून घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. नक्कीच 2 धावा पळून पूर्ण होणार आहेत. धावसंख्येत 2 धावांची भर पडते. संदीप शेडगे यांच्या खात्यामध्ये 2 धावांची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वर. 2 बाद 8. आणि आता फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहे तो ओमकार धनावडे. मागला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, एक उत्कृष्ट भूगोल फलंदाज आहे तो. जावली प्रीमियर लीग मध्ये स्पार्टन 11 कडून खेळणारा हा खेळाडू ओमकार धनावडे. दरम्यान गोलंदाजीसाठी आला तो विवेक शेडगे. मागच्या मॅच मध्ये पाहिलं आपण शेवटचं षटक घेऊन आला होता तो विवेक. यावेळी तो दुसरं षटक हाताळतोय. तोंड देईल तो ओमकार. 67 धावाचं लक्ष घेऊन उतरलाय मामुर्डी संघ या मैदानामध्ये. 24 चेंडू आणि 67 धावांचं लक्ष होतं, तर ते 18 चेंडू आणि 59 धावावर आलेला आहे. सरासरी 20 धावा पाहिजेत प्रत्येक षटकागणीस. त्यामुळे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे ते मामुर्डी संघासाठी. पाहूया आता काय होतंय ते. दरम्यान हा उत्कृष्ट असा फटकावला चेंडू लेग साईडच्या दिशेने. दरम्यान नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू जातोय सीमारेषे पार. नक्कीच क्षेत्ररक्षक ज्या तडफेन आला होता चेंडू नक्कीच अडवला असता, परंतु नैसर्गिक अडथळा आल्यामुळं चेंडू दगडावरून उडला आणि सरळ सीमारेषे पार गेलाय. धावसंख्येमध्ये 4 धावांची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वर. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वर. अजूनही 55 धावांचं लक्ष आहे. 17 चेंडू 55 धावा. दरम्यान विभाग आपला पुढचा चेंडू घेऊन येतोय ओमकारसाठी. हो, आता हा उंच असा फटका मारलाय. पाहूया काय होतंय तो. दरम्यान चेंडू जातो सीमारेषा पार, षटकार. धावसंख्येमध्ये 6 धावांची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 वर. अतिशय देखणा फटका म्हणावा लागेल. मिड विकेटच्या दिशेने उंच असा फटका हा. दरम्यान 2 चेंडू मध्ये 10 धावा जमावण्यात यशस्वी ठरलाय तो ओमकार. मी मगाशीच म्हणलं होतं एक अतिशय उत्कृष्ट असा हा होतकरू तरुण या जावलीच्या पटलावर नक्कीच आपलं नाव रोशन करणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा पंच केलाय. पाहूया काय होतंय ते. पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषे पार 6 धावांसाठी षटकार. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 6 धावांची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 वर. 3 चेंडू मध्ये 16 धावा घेतल्यात त्या ओमकारनं. जावली क्रिकेटमध्ये एक नवीन फलंदाज उदयास येतोय तो ओमकार. एक जावली क्रिकेट असोसिएशनच्या वतीने एक मोठासा प्लॅटफॉर्म आहे हा. जावलीतील खेळाडूंना आपलं कसब पणाला लावण्यासाठी हा एक मोठा प्लॅटफॉर्म आपल्या जावली क्रिकेट असोसिएशनने ठेवला आहे. दरम्यान अतिशय उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल. अतिशय चांगलं कमबॅक म्हणावं लागेल विवेकचं. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्येत कोणत्याही प्रकारची भर नाही. धावसंख्या स्थिर आहे 24 वर. दरम्यान अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकामधील. ओमकार धनावडे पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने फटकावला चेंडू. पाहूया काय होतंय. 1 धाव पळून घेतले. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय का. नक्कीच 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी ठरतोय तो ओमकार. धावसंख्येमध्ये 2 धावांची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 वर. ओमकार वैयक्तिक 18 धावावर खेळतोय. बरोबर ना.
शेवटचा चेंडू या षटकातील. वर्ष टीम कॅप्टन जरा थोडस इथं मंचकावर संपर्क साधायचा आहे. दरम्यान विवेकचा पुढचा चेंडू ओमकारसाठी. दरम्यान हेमंकड विकेट आउट. संदीप शेडगे आउट. पाच चेंडू मध्ये 18 धावा काढल्या होत्या ओमकारनं. तर शेवटचा चेंडू असेल प्रगतीपथावर. दरम्यान फलंदाजीसाठी आलाय तो ओमकार. ओमकार धनावडे 2. आता दोन्ही ओमकार आहेत. ओमकार धनावडे 2. दरम्यान हा निर्धाव चेंडू. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत. दुसरं षटक समाप्त होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26. या षटकामध्ये 18 धावा काढल्या त्या ओमकारने. दरम्यान गोलंदाजीसाठी येतो एक मोठा गोलंदाज म्हणावा लागेल, ज्यांनी मागल्या मॅच मध्ये अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करून जावली 40+ संघाचं आव्हान संपुष्टात आणलं. तो किरण शेलाटकर, एक डिस्ट्रिक्ट आयकॉन म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. एक आपली गोलंदाजी शैली, अफलातून गोलंदाजी शैली आहे आणि ब्लॉक होल चेंडू टाकण्याचा मास्टर म्हणावं लागेल या खेळाडूला. एक जावळी क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे आणि प्रदीर्घ असा अनुभव आहे पाठीशी या खेळाचा. पहिला चेंडू पुन्हा. दरम्यान एक धाव पळून काढण्यात यशस्वी. ओमकार 2 ने आपले खातं खोललंय. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 वर. दोन्ही ओमकारने आपल्या संघासाठी अतिशय अमूल्य असं योगदान दिलंय, कारण दोघांच्या अंगात पाहतोय आपण ते मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आहे. काल अतिशय उत्कृष्ट अशी ओमकार 2 न कामगिरी केली होती. दरम्यान हा हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय. पाहूया काय होते ते. चेंडू जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी. एक देखणा फटका म्हणावा लागेल ओमकारच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31. दहा चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. आणि हा पुन्हा एकदा पाहूया काय होतंय. मोठा फटका येतोय. काय होतंय पाहूया. आणि षटकार. हा षटकार घोषित होतोय. धावसंख्येत 6 धावांची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37. अजून ही 30 धावांचं आव्हान आहे. 9 चेंडू आणि 30 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय. हो, पुन्हा एकदा एक उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल. एक धाव पळून काढल्या. दुसरा धावेचा प्रयत्न निश्चित होणार आहे. 2 धावा पळून काढण्यात यशस्वी ठरतोय तो ओमकार आणि त्याला साथ देतो तो ओमकार सेकंड. अतिशय चांगलं कॉम्बिनेशन आहे दोन्ही ओमकार मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 39 वर. 28 धावांची गरज आहे. 8 चेंडू 28 धावा. हो, पाहूया काय होतंय ते. चेंडू जातोय मला वाटतंय सीमा रेषे पार. चौकार. थोडस फिल्डरनी लक्ष ठेवलं पाहिजे. चेंडूवर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चेंडू कारण नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. ओमकारच्या बॅटमधून एक लाजवाब अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्या की 10 चेंडू आणि 34 धावांचं योगदान आहे या एकूण धावसंख्येमध्ये.
43 धावांमध्ये 34 धावांचं योगदान आहे ते ओमकारचं. अतिशय देखणी फलंदाजी केली आहे ओमकारनं. मागाशी जखमी होता तरी सुद्धा आपल्याला संघासाठी उतरावं लागलं होतं. शेवटचा चेंडू पाहूया काय होत आहे. चेंडू उंच उडालाय. दरम्यान चेंडू हा झेल सुटलाय. कुणी झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही. दरम्यान धावचित होतोय ओमकार. 2 दरम्यान एकच धाव. धावसंख्या पोहोचले 42 वर. आता 6 चेंडू आणि 44 वर 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. ओमकार 2 आउट झालेला आहे. नवीन बॅट्समन आलाय तो रोशन. शेखर. आणि ही मी अभिमानाने म्हणे की स्पार्टन 11 ची जोडी आहे. शेखर आणि ओमकार एकाच टीम मधून JPLच्या मॅचेस खेळलेल्या आहेत. बॉलरांना इथं संदीप शेडगे आठवण करून देत आहेत की प्रत्येक बोल्ड मागे 101 रुपयाचं पारितोषिक मी ठेवलंय. त्या पारितोषिकाचं मानकरी कोणीतरी व्हावं अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. कारण त्यांचा गावचा संघ आहे आणि गावचा संघ जिंकावा ही प्रत्येक ग्रामस्थाची इच्छा असते. त्याप्रमाणे आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं तर ते कसं द्यायचं तर हे संदीप शेडगे यांच्याकडून शिकावं. खिशाला कात्री द्यावी लागते प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा. सहा चेंडू 23 धावा. एक मोठं लक्ष असेल. गोलंदाज येतोय तो AB अभय भिलारे. एक पाहिलं तर एक शिडशिडीत बांधायचा हा खेळाडू, परंतु या मोठ्या खेळाडूंसोबत खेळताना अनुभव पूर्णपणे गाठीशी बांधून आलेला हा खेळाडू. अतिशय चांगली भेदक गोलंदाजी करण्यात हातखंडा आहे. चांगले ब्लॉक होल चेंडू टाकण्याचा त्याचा हातखंडा आहे. किरण स्मृती मैदानावर आम्ही त्याची ही खेळी पाहिली होती. दरम्यान पहिला चेंडू उडाल्या उंच. पाहूया काय होत आहे ते. सूर्यकांत शेडगे येतोय चेंडू खाली आणि हे मोठा मासा गळायला लागतोय. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी ABच्या माध्यमातून सूर्यकांत शेडगेंच्या माध्यमातून अतिशय त्याला देखणी अशी साथ लाभली आणि ओमकारची विकेट पडते. ओमकार वैयक्तिक 12 चेंडू मध्ये 35 धावावर आपली खेळी संपुष्टात आणतोय. आता 5 चेंडू आणि 23 धावांचं आव्हान असणार आहे. आताची जी विकेट घेतली ABनं, जो बहिरनाथ वॉरियर्स या संघात खेळत होता JPL मध्ये, त्या AB साठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय शेखर भिलारे यांच्याकडून. शेखर वेंदे यांच्याकडून. अतिशय महत्वपूर्ण विकेट घेण्यामध्ये त्याचं योगदान राहिलंय. एक मोठी विकेट घेतली ती ओमकार धनावडे याची. दरम्यान फलंदाजीसाठी आहे तो शेखर. हो, अतिशय उत्कृष्ट चेंडू. ब्लॉक होलचा चेंडू. मी म्हटलं होतं की ब्लॉक होल टाकण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे. अतिशय चांगला चेंडू टाकलाय त्यानं. दरम्यान 4 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. मोठे फटके नक्कीच मारले पाहिजे या षटकामध्ये, तरच आपण लक्ष्यापर्यंत पोहोचू शकू. हे मामुली संघानं ध्यानात घेतलं पाहिजे. आणि निजरे संघाला 4 चेंडूमध्ये 22 धावा वाचवायचे आहेत जर आपल्याला पुढच्या फेरीचा सामना खेळायचा असेल तर. हो, अतिशय देखणी गोलंदाजी म्हणावी लागेल ABच्या माध्यमातून. 3 चेंडूपैकी 2 चेंडू निर्धाव. बोल्ड जर काढाल तर 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे संदीप शेडगे यांच्याकडून. निझरे संदीप शेडगे निझरेचे.
अतिशय देखणं असं गोलंदाजी पाहायला मिळते इथं. दरम्यान एक धाव पळून काढले. आता राहिले चेंडू 2 आणि धावसंख्या पाहिजे ती 21. एक अशक्य प्राय असं आव्हान. माझ्या मते निजरे संघासाठी सुपर 4चे दरवाजे ओपन केले हे अभि बेलारेनं. 201 रुपयाचं पारितोषिक आलंय अभि बेलारेसाठी. अमोल कदम यांच्याकडून गेम चेंजर ऑफ द मॅच. अतिशय देखणी अशी गोलंदाजी अभयच्या. हो, सुंदर अशी गोलंदाजी पुन्हा एकदा. दरम्यान एक धाव पळून काढण्यात यशस्वी ठरतोय शेखर. तर 1 चेंडू आणि 20 धावा अशक्य प्राय असं आव्हान हे. दरम्यान मालसोंडी संघ आणि असनी संघ कोणी घेतले फलंदाज, ज्यांनी कोणी क्षेत्ररक्षण घेतलं त्यांनी लगेच आपली मालसोंडीने आपलं क्षेत्ररक्षण साधवायची तयारी करायची आहे. शेवटचा चेंडू अतिशय देखना चेंडू, देखना फटका. एका धावे समाधान आणि 18 धावांनी हा सामना जिंकलाय तो मामुर्डी संघ. 19 धावांनी सामना जिंकलाय तो निजरे संघानं. निजरे संघ हा सुपर 4 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ. आयोजक आहेत परंतु अतिशय देखणं आयोजन. त्यांच्या खेळण्याच्या आयोजनावर कोणताही कुठलाही परिणाम न होऊन देता अतिशय एक सेकंड